हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपला जो DSA कंप्लीट कोर्स चालू आहे त्याच्यामध्ये सेक्शन 2 जो आहे आपला ॲरेज आपण चालू केलेला आहे. तर त्याच्यामध्ये आजचा जो टॉपिक आहे आपला 10वा टॉपिक आपण चालू करत आहोत, ॲरे ऑपरेशन्स. तर ॲरे ऑपरेशनमध्ये जो सगळ्यात पहिला जो टॉपिक येतो तुम्हाला शिकायचा असतो तो आहे ॲरे इन्सर्शन ॲट द स्टार्टिंग. तर ॲरेच्या स्टार्टिंगला आपण इन्सर्शन ऑपरेशन हे कसं करतो याच्याबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये पूर्ण जाणून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जे इंजिनिअरिंगमध्ये असतील किंवा DSA शिकायचं असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले आपल्याला डेफिनेशन पाहायची आहे. तर ॲरे इन्सर्शन ॲट अ स्टार्ट म्हणजेच काय? ॲडिंग अ न्यू एलिमेंट ॲट द बिगिनिंग ऑफ ॲन ॲरे ॲट अ इंडेक्स 0. तर तुमचा जो पण ॲरे असतो त्याच्यामध्ये आपल्याला बिगिनिंगमध्ये जेव्हा एलिमेंट ॲड करायचा असतो, न्यू एलिमेंट ॲड करायचा असतो ॲट अ इंडेक्स नंबर 0वरती. तर याच प्रोसेसला आपण काय करत असतो, इन्सर्शन असं बोलत असतो ॲट अ स्टार्टिंग. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही एक्झाम्पलमध्ये बघू शकता, आपण एक ॲरे घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 4 व्हॅल्यूज इथे स्टोअर आहे. जर आपल्याला या ॲरेमध्ये जर एखादी व्हॅल्यू जर इथे इन्सर्ट करायची असेल, समजा इन्सर्ट करायचं आहे 5 ॲट द स्टार्टिंगला, तर 10च्या आधी काय करायचं आहे आपल्याला 5 इन्सर्ट करायचं आहे या ॲरेमध्ये. तर बिफोर कसा असेल तुमचा ॲरे, तर आधी तुमचा ॲरे असा आहे, 10, 20, 30 आणि 40 या व्हॅल्यूज आहेत. तर इन्सर्ट केल्यानंतर तुमचा ॲरे जो असेल तो असा दिसेल. म्हणजेच काय की तुमची जी स्टार्टिंगची पोझिशन आहे, स्टार्टिंगचा इंडेक्स आहे, तिथे आपण 5ला इन्सर्ट केलेला आहे. तर द न्यू एलिमेंट 5 बिकम्स द फर्स्ट एलिमेंट ऑफ ॲन ॲरे. तर इन्सर्शन झाल्यानंतर जो 5 आहे तो आपला फर्स्ट एलिमेंट असेल तुमच्या ॲरेचा. तर अशा प्रकारे आपण काय करत असतो, इन्सर्शन करत असतो आणि स्टार्टिंगला तुमच्या ॲरेच्या तिथे एलिमेंट ॲड करत असतो. तर हे कसं करतो आपण हे डिटेलमध्ये थोडंसं बघूया. तर सगळ्यात पहिले याची नीड का लागली आपल्याला, का गरज पडली आपल्याला एलिमेंट्स शिफ्ट करायचे किंवा ॲड करायचे. तर जेव्हा पण आपण इन्सर्शनचं ऑपरेशन इथे परफॉर्म करत असतो तुमच्या ॲरेच्या थ्रू, तर तिथे आपण काय करत असतो, तुमचे जे एलिमेंट्स असतात त्यांना शिफ्ट करत असतो. तर याच्याबद्दल थोडंसं बघूयात. तर दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन इन्सर्शन ॲट द स्टार्ट. तर याच्यामध्ये सपोज आपण एक ॲरे घेतलेला आहे इथे आणि त्याच्यामध्ये 4 व्हॅल्यूज आहेत. वी वॉन्ट टू इन्सर्ट 5 ॲट अ इंडेक्स 0. तर इंडेक्स 0वरती आपल्याला काय करायचं आहे, 5ला इथे इन्सर्ट करायचं आहे. देअर इज ऑलरेडी ॲन एलिमेंट ॲट इंडेक्स 0 विच इज 10. तर इंडेक्स 0वरती ऑलरेडी एक एलिमेंट आहे, तो कोणता आहे, 10 आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तिथे एक स्पेस क्रिएट करायची आहे फॉर 5. तर 5साठी आपल्याला इथे काय करायचे आहे, स्पेस क्रिएट करायची आहे. द एक्झिस्टिंग एलिमेंट मूव 1 पोझिशन टू द राईट. तर तुमचे जे इतके पण एलिमेंट्स असतील याच्यामध्ये काय करणार आपण, शिफ्ट करणार. तर प्रत्येक एलिमेंटला आपण राईटमध्ये काय करणार, शिफ्ट करणार एका एका पोझिशनने. तर हे सगळे जे एलिमेंट्स आहेत हे काय होणार, शिफ्ट होणार तुमचे एका एका पोझिशनने आणि इंडेक्स 0 काय होईल, तिथे एम्प्टी होईल. त्याच्यामध्ये आपण 5ला तिथे इन्सर्ट करणार आहे. तर ही प्रोसेस कशी होती, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले बिफोर काय होईल की तुमचं जे पण इंडेक्सिंग असेल ती कशी असेल, 0वरती 10 असेल, 1वरती 20 असेल, 2वरती 30 आणि 3वरती 40. तर असं असेल तुमचं आधी, इन्सर्ट करायच्या आधी, शिफ्ट करायच्या आधी. जेव्हा आपण शिफ्टिंग करेल तेव्हा काय होईल, तुमचा जो 10 आहे तो इंडेक्स नंबर 1वरती जाईल, 20 जो आहे तो इंडेक्स नंबर 2वरती जाईल, 30 जो आहे तो इंडेक्स नंबर 3वरती जाईल आणि तुमचा जो 40 आहे तो जाईल इंडेक्स नंबर 4वरती. तर तुमचा जो 0 आहे, इंडेक्स नंबर 0, तो काय झाला आता इथे एम्प्टी झाला. त्याच्यामध्ये काय करणार आपण, इन्सर्ट 5 ॲट इंडेक्स 0. तर इंडेक्स 0वरती आपण 5ला इन्सर्ट करणार आहे. तर आपण इथे इंडेक्स नंबर 0वरती काय केलं, 5ला इन्सर्ट केलं. त्यानंतर बाकीच्या इंडेक्सवरती बाकीचे जे तुमचे एलिमेंट्स होते ते आपण शिफ्ट केले. तर असं 1 बाय 1 काय करणार आपण, तिथे शिफ्टिंग करणार तुमच्या इंडेक्सची आणि तुमच्या एलिमेंट्सची. तर अशा प्रकारे आपण काय करत असतो, हे इन्सर्शनचं ऑपरेशन जे आहे ते परफॉर्म करत असतो ॲरेमध्ये. तर ॲरेमध्ये आपण इथे पायथॉनमध्ये कोणती मेथड इथे यूज करतो, तर इन्सर्ट करण्यासाठी आपण इन्सर्ट ही मेथड आपण इथे यूज करत असतो. तर याचा सिंटॅक्स कसा आहे, सगळ्यात पहिले आपण इथे ॲरे घेणार, त्यानंतर डॉट इन्सर्ट करणार आणि त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय करणार, राऊंड ब्रॅकेटमध्ये सगळ्यात पहिले इंडेक्स देणार, जिथं आपल्याला तुम्हाला
तिथे एलिमेंट इन्सर्ट करायचा आहे आणि त्यानंतर व्हॅल्यू देणार त्याची. तर कोणता एलिमेंट तिथे तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे ती व्हॅल्यू देणार. फॉर इन्सर्टिंग ॲट अ बिगिनिंग, तर आपण स्टार्टिंगला इन्सर्ट करायचा कन्सेप्ट बघत आहोत, म्हणून आपण काय करणार, बिगिनिंगसाठी काय करणार, इथे इंडेक्स तुमचा 0 देणार, कारण इंडेक्स नंबर 0 हा तुमचा स्टार्टिंग पॉईंट आहे तुमच्या ॲरेचा, तर तिथे आपण 0 देणार. त्यानंतर व्हॅल्यू देणार जो पण एलिमेंट आपण तिथे आपल्याला इन्सर्ट करायचा असेल तुमच्या ॲरेमध्ये, तो एलिमेंट इथे आपण देणार. तर 0 काय आहे तुमचा स्टार्टिंग इंडेक्स आणि व्हॅल्यू काय आहे तिथे एलिमेंट जो तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे तो. तर ह्या झाला त्याचा सिम्पल सिंटॅक्स आहे पायथॉनमध्ये, ॲरे डॉट इन्सर्ट, त्यानंतर इंडेक्स आणि व्हॅल्यू. तर इथे प्रोग्रामच्या थ्रू जर तुम्हाला समजायचं झालं तर तुम्ही काय करणार, एक ॲरे इथे क्रिएट करणार, त्याच्यामध्ये 4 व्हॅल्यूज आपण स्टोअर केलेल्या आहेत, 10, 20, 30 आणि 40. हा झाला तुमचा इनिशियल ॲरे. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, प्रिंट करणार. हा जो ओरिजिनल ॲरे आहे त्याला आपण काय करणार आहे, प्रिंट करणार आहे, म्हणून ओरिजिनल ॲरे इथं आपण कॉमामध्ये घेतलं आहे आणि प्रिंट करण्यासाठी स्ट्रिंगमध्ये. त्यानंतर आपण काय करणार आहे, इथं ॲरे जो आहे तुमचा तो डिक्लेअर केला, तो आपल्याला प्रिंट करायचा आहे. आता हे प्रिंट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 5ला इन्सर्ट करायचं आहे बिगिनिंगला. तर त्याच्यासाठी आपण काय करणार, सिम्पल सिंटॅक्स वापरणार. तुमचा जो पण ॲरे असेल त्याचं नेम आपण इथे देणार, त्यानंतर डॉट आणि इन्सर्ट करणार. इन्सर्ट करण्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बिगिनिंगला करायचं आहे, म्हणून आपण इथे इंडेक्स नंबर 0 देणार आणि त्यानंतर 5ला आपल्याला इन्सर्ट करायचं आहे, म्हणून इथे आपण 5 देणार. तर तुमच्या ज्या 10 आहे इथे 10च्या जागी काय होईल, 5 इन्सर्ट होईल आणि त्यानंतर बाकीचा ॲरे जो आहे तो प्रिंट होईल. मग प्रिंट करायचा आहे आपल्याला या स्टेटमेंटला, तर आफ्टर इन्सर्शनच्या नंतर काय प्रिंट होणार, तुमचा ॲरे पूर्ण. तर इथे काय होणार, तुमचा ॲरे जो आहे तो प्रिंट होणार. तर आउटपुटमध्ये तुम्हाला काय दिसणार, सगळ्यात पहिले ओरिजिनल ॲरे जो आहे तो प्रिंट होणार आणि त्यानंतर आफ्टर इन्सर्शन जो एलिमेंट आपण इथे इन्सर्ट केला आहे तो ॲरे इथे प्रिंट होणार. तर अशा प्रकारे आउटपुटमध्ये 2 ॲरे आपल्याला प्रिंट होऊन दिसतील या प्रोग्राममध्ये. जर हे तुम्हाला VS कोडमध्ये जाऊन तुम्हाला रन करायचं असेल तर तुम्हाला सिम्पली जायचं आहे VS कोडमध्ये, न्यू फाईल तिथे क्रिएट करून घ्यायची आहे तुम्हाला. तर सिम्पली हा कोड तुम्हाला घ्यायचा आहे, इथून जायचं आहे तुम्हाला VS कोडमध्ये. तर VS कोडमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे जाऊन फाईलवरती जाऊन काय करायचं आहे, न्यू फाईल क्रिएट करायची आहे आणि फाईलला नाव द्यायचं आहे समजा स्टार्ट इंडेक्स. आता स्टार्ट इंडेक्स .py ने आपण ही फाईल काय करणार आहे, सेव्ह करणार आहे. तर सेव्ह केल्यानंतर आपण इथे डाउनलोड्समध्ये क्रिएट करून घेऊ फाईलला. क्रिएट केल्यानंतर तुमचा जो कोड होता तो आपण इथे पेस्ट करणार आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हॅशने आपण इथे कमेंट देत असतो तुमच्या पायथॉनमध्ये. त्यानंतर ॲरे इथे डिक्लेअर केलेला आहे, आपण प्रिंट केलेला आहे ओरिजिनल ॲरेला इथे. त्यानंतर परत एक कमेंट दिलेली आहे की 5ला आपल्याला बिगिनिंगला इन्सर्ट करायचं आहे. त्यानंतर ही जी कमांड आहे ही आपण दिलेला आहे तिथे 5ला इन्सर्ट करण्यासाठी. तर ॲरे डॉट इन्सर्ट आपण इथे 0 इंडेक्स घेतलेला आहे आणि 5ला इथे आपण काय करत आहे, इन्सर्ट करत आहे तुमच्या ॲरेमध्ये. त्यानंतर आपण तेच प्रिंट करत आहोत इथे. आफ्टर इन्सर्शन काय होणार, तिथे पूर्ण तुमचा ॲरे इथे प्रिंट होऊन दिसणार. तर सिम्पली जायचं आहे तुम्हाला, रन करायचं आहे इथे आणि रन केल्यानंतर तुम्हाला इथे टर्मिनलमध्ये दिसेल की तिथे तुमचा ओरिजिनल ॲरे जो आहे तो आधी प्रिंट झालेला आहे, त्यानंतर तुमचा जो इन्सर्शन तुम्ही केलेला आहे 5चा तो ॲरे इथे प्रिंट झालेला आहे. तर अशा प्रकारे तुमचं जे इन्सर्शन आहे ते वर्क करतं आणि तुमचे जे एलिमेंट्स असतील ॲरेचे ते 1 बाय 1 राईटला शिफ्ट करतं आणि तुमचा जो स्टार्टिंगचा इंडेक्स आहे तिथे तुमचा जो पण एलिमेंट तुम्हाला तिथे इन्सर्ट करायचा असेल तो इन्सर्ट करून तुम्हाला देतो. तर हे झाल्यानंतर परत आपला जो PPT आहे ह्याच्यामध्ये पुढचा जो टॉपिक आहे तो आपण बघणार. तर हा झाला प्रोग्राम आहे, हा एक सिम्पल, ह्याच्यामध्ये आपण 5ला इन्सर्ट केलं आहे बिगिनिंगला. तर याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, याच्यानंतर आपल्याला करायचं आहे टाईम कॉम्प्लेक्सिटी. तर हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे तुमचा. तर याच्यामध्ये टाईम कॉम्प्लेक्सिटीसाठी तुम्हाला DSAच्या कन्सेप्टमध्ये नेहमी विचारलं जातं तुमच्या इंटरव्ह्यूजमध्ये किंवा एक्झाममध्ये. तर सपोज ॲरे कंटेन्स n एलिमेंट, जर तुमच्या ॲरेमध्ये n एलिमेंट्स जर असतील आणि तुम्हाला बिगिनिंगला इन्सर्टिंग करायचे असेल, व्हेन इन्सर्टिंग ॲट द बिगिनिंग ऑल एक्झिस्टिंग एलिमेंट्स मे नीड टू शिफ्ट 1 पोझिशन. तर तुमचे जितके पण एलिमेंट्स असतील तुमच्या ॲरेमधले त्यांना एक एकने तिथे शिफ्ट करावं लागेल तुमच्या राईट पोझिशनला.
तर तिथे प्रत्येक एलिमेंटला तिथे शिफ्ट करावं लागेल. फॉर एक्झाम्पल 10 एलिमेंट जर असतील तर तुम्हाला 10 तिथे शिफ्ट करावं लागतील. 100 एलिमेंट्स असतील तर अप टू 100 एलिमेंट्स मे शिफ्ट, आणि 1000 एलिमेंट्स असतील तर अप टू 1000 एलिमेंट्स मे शिफ्ट. सो ॲज द ॲरे बिकम्स लार्जर, जेवढा तुमचा ॲरे तिथे लार्ज असेल, इन्सर्शन ॲट द बिगनिंग टेक्स मोअर टाईम. तर तुमच्या बिगिनिंगला जर तुम्हाला तिथे इन्सर्ट करायचं असेल, इन्सर्शन करायचं असेल तर तितकाच टाईम तो काय घेणार, जास्त घेणार. म्हणून तुमची जी टाईम कॉम्प्लेक्सिटी राहते ती 0n राहते. म्हणजेच तुमच्या एलिमेंट्सवर डिपेंड राहते. जितके तुमचे एलिमेंट्स n एलिमेंट्स राहतील तर तेवढाच तुम्हाला टाईम पण तेवढाच लागेल. म्हणून n एलिमेंटसाठी आपण टाईम कॉम्प्लेक्सिटी इथे 0n घेणार. तर ही झाली टाईम कॉम्प्लेक्सिटी तुमच्या इन्सर्शनची ॲट द बिगिनिंग. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ॲट द एंड तुम्ही कसं इन्सर्शन करता तुमच्या एलिमेंटला ॲरेमध्ये. तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अशाच DSAचे कन्सेप्ट शिकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली असेल ग्रुपची, तो ग्रुप जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला सगळ्या व्हिडिओजचे अपडेट वगैरे मिळत राहतील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.